24 लाईव्ह इव्हेंट्स आणि संपूर्ण टीम आपण जरूर त्यांना पाहतोय. तर ग्रामस्थ मंडळ दुंद्राई आपण पाहतोय आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. 1:24 झालेत. मे बी 9 मॅचेस रोज कव्हर करायचे आयोजकांना आणि उद्या वेळापत्रक थोडासा बिघडेल आणि त्याची माहिती जरूर आम्ही उद्या देऊ. उद्या 4ला रिपोर्टिंग आहे. मॅक्सिमम आमचा प्रयत्न असेल लवकर सामने सुरू करायचा. येस, मॅच ऑन होईल. टॉस जिंकला या सामन्यामध्ये उमरोली संघाने आणि त्यांचा निर्णय पाहतोय. जे हनुमान उमरोली टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय बॅट फर्स्ट. कमी फलंदाजी खेळतोय सुजित मडवी आणि प्रतीक मालीला पाहतो. आज आम्ही वारदोली संघाविरुद्ध किंजल ट्रॉफी पालीला सामना पाहिला जिथे 81 धावा 4 षटकामध्ये या संघाने ठोकल्या होत्या फर्स्ट बॅटिंग करताना. ही ताकद ज्या हनुमान उमरोलीकडे आणि आता या सामन्यामध्ये ती रणनीती असेल. बॅटिंगला संधी सुदेश साळुंके. लाईन पाहिली ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. फटका चांगला डीपकडे फिल्डर रेडी. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर एकूण धावा 1. सुदेश साळुंके यांना पाहतो इन ॲक्शन मध्ये. ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर यांना पाहतो. यष्ट्यांच्या मागे उभे असतात. मास्टर माइंड नेहमी उपाययोजना आखत असतात आणि त्यांचे सर्व सहकारी प्रवीण प्रयासला या संघामध्ये पाहतो. मात्र बॅटिंग करताना जे हनुमान उमरोलीनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करतो. आक्रमण फ्रंटफुटला आले त्यानंतर स्ट्रोक बनवला बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. काय तो नजारा होता. फ्रंटफुटला आला ऑन साईडला खोदून काढला आणि हा फटका पाहिला. दर्जेदार उतुंग षटकार. मनोर तर 7 धावा षटकारानं सुजित मडवीला पाहते. 2 चेंडूचा सामना केला. करंट रन रेट पाहिला तर सरासरी आपण आतापर्यंत पाहिली 14ची. धावसंख्या धावफलकावर 7. स्मायरा 11 वहाल संघ इथे खेळतो आणि सुदेश साळुंके. स्ट्रायकर एंडला प्रतीक माळी. ओ लाईन पाहिली टप्पा पडला मात्र तितक्या वेगाने गेला. गती चांगली होती. सुदेशनं ओळखला प्रतीक माळी फुटवर्कचा वापर करतो आणि मैदानावर तो चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो आणि हे पाहिलं. त्याचा अभ्यास केला सुदेशनं आणि हा डॉट बॉल. नॉन स्ट्रायकर एंडला सुजित आलाय. त्याला सल्ला देईल. स्कोर उभी करावे लागेल. मागच्या सामन्यामध्ये विनिंग टार्गेट जरूर पाहिलं. विनिंग टार्गेट होतं 20 आणि तो सामना सहज जिंकला आपण जरूर पाहिलं दुंद्रे संघानं. आक्रमण केलंय. इनसाइड सर्कल झाली चूक. धाव घेण्याची तयारी. यस निश्चित धावा मिळतील. सिंगल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 8 आहे. जे हनुमान उमरोली संघ बॅटिंग करतो. भागीदारीचा विचार केला 5 मध्ये 8 वर योगदान विकेट मिळाली नाहीये मात्र सापळा रचलाय. 3 षटकामध्ये टार्गेट 30 35 40 या धावा गतिमान अवस्थेमध्ये प्राप्त करणं आता महत्वाचे. उमरोली
तर नक्कीच बॅनर हिट साठी पारितोषिक येतोय बाई शत्रुघ्न उसाटकर. वन मॅन शो वन मॅन आर्मी. आज बक्षिसांची लय लूट, आज बक्षिसांची गंगा घेऊन आले आणि खेळाडू बक्षीस आज त्यांनी इथे नक्कीच नवीन वर्षाचा धमाका आपण पाहिला. भाई शत्रुघ्न उसाटकर यांचा धन्यवाद द्यायला पाहिजे. डीजे ना सुद्धा खुश, गाणी चांगले वाजवाल आणि साहेब नक्कीच तुम्हाला खुश करतील. एक षटक संपल्या, धावा इथे दाफलका 9. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवर प्रतीक आलाय. धावसंख्येची आघाडी मिळवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. हा चेंडू लॉफ करतोय जरूर, डीप खड्या प्रेस अभ्यास केला जातो आणि त्यानंतर सुजित आणि प्रतीक शॉट सिलेक्शन करतो. बघा फुटवर्क कमालीचा फटका. दोन्ही संघ बलवान आहेत, बलाढ्य, चांगली फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॅनर हिट भाई शत्रुघ्न उसाटकर यांचा बॅनर हिट केला तर रोख कमबॅक करताना प्रतीकनं आपण हा चेंडू पाहिला. षटकार आल्यानंतर प्रतीक माळी वैयक्तिक पोस्ट 3 मध्ये 7, सुजित त्याला 7 देतो, 5 मध्ये 8 आणि संघाची धावसंख्या 5 आहे. जे हनुमान उमरोली स्मायरा लाईन पाहिली, ऑन साइडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची तयारी. कमबॅक खूप चांगला प्रतीकचं कौतुक. त्यानंतर चांगला कमबॅक. 3 षटकांचा सामना आहे, 30-35 वर आघाडी मिळवणं आता महत्वाचं आहे आणि कुठेतरी माइंड सेट केला असेल. जय हनुमान उमरोली. प्रतीक माळी सावध खेळतो. अतिश या संघामध्ये स्ट्रॉंग बॅटर आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जय हनुमान उमरोलीकडे. मात्र चेंडू कमी राहिलेत. समोरच्या संघाकडे स्ट्रॉंग हिटिंग बॅटिंग आणि तिथे धावसंख्येची आघाडी मिळवणं, धावांचा रतीप उभा करणं खूप इम्पॉर्टंट असेल. आक्रमण करतोय टीम, झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर नंबर 2, धावा धाव फलकाव 16. थोडा थंडीचा आज कडाका कमी पाहायला मिळतो आणि आज आपण पाहतोय 16 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर प्रतीक माळी बाद झाला, नवीन फलंदाज सरकेल. आज आतिश मडवीला पाहतोय. किंजल ट्रॉफी चिंतामणी शेळके यांची स्पर्धा पाहिली आणि आज आतिशला मिळालं होतं बेस्ट बॅट्समनचं नामांकन. गुणवत्ता त्याच्याकडे. 83 धावा पूर्ण स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी ठोकल्या आणि आज दिवसा क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना नामांकन मिळालं. वारदोली संघाविरुद्ध आतिशचा झंझावत पाहिला. सावध खेळतो, वेट अँड वॉच खेळतो आणि आता आतिशसाठी एक वेगळं आव्हान आहे. समोरचा संघ वेगळा आहे, त्यांची धारदार गोल त्यांनी करून दिलं. त्यानंतर प्रतीकचं योगदान पाहिलं. षटकार आल्यानंतर त्याचं कमबॅक खूप चांगलं होतं. 2 चेंडूचा खेळ बाकी. लाईन पाहिली, जरूर पंच आमच्याकडे वळलेत, इशारा येईल. वाईटचा कॉल, संघ पुढे सरकेल. टोटल रन 17. बॅटिंग करतो जय हनुमान उमरोली. टॉस जिंकल्यानंतर निर्णय बॅटिंग घेतल्या कमी संघनायक असतात आणि पंचांचा इशारा आलाय. यस, ऑन फील्ड डिसिजन वाईट आहे आणि आपण पाहतोय रिव्ह्यू घेण्यात येईल. व्हाईट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 आहे. सुजित मडवीला पाहतोय स्ट्रायकर एंडला.
जय हनुमान उमरोलीसाठी. ओ टप्पा पडला, चेंडू स्कीट झाला आणि कमबॅक चांगले. गुड बॉलिंग आणि आता अतिशय देहबोलीचा अभ्यास करतोय. 5 चेंडू आणि त्यांनी दाखवून दिलं. थोडा धावा बनवायचे बॅटिंग करताना जय हनुमान उमरोलीला. फाईट चांगली, एक नेरे दोन ते बैलगाडा शर्यतीवर हे सॉन्ग होतं. प्रेम आमच्या आनंदित झाले. बैलगाडा शौकीन सुद्धा तेवढे. विवेक, आत्ताच आम्हाला प्रेमने माहिती दिली का स्नॅपचॅटवर सुद्धा एवढ्या रात्री किती लोक ऍक्टिव्ह असतात आणि एक जरी पोस्ट केली ना तरी ते म्हणजे एवढ्या मध्यरात्री पण बघा किती लोक ऍक्टिव्ह असतात. नक्कीच प्रत्येकाचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स असतो. आम्ही सोशल मीडियापासून दूर आहोत, मात्र प्रेमने आम्हाला सांगितलं स्नॅपचॅटवर आत्ता सुद्धा त्यांचा फॅन फॉलोअर वर्ग किती ऍक्टिव्ह आहे. 2 षटकं संपली, एकूण धावा दाफलकर 21. तर इंस्टाग्राम लवर दर्शन मोरे यांना पाहतोय, त्यांचा एक वेगळा फॅन फॉलोअर वर्ग आहे जो नेहमी त्यांना फॉलो करत असतो. 2 षटकं संपली, 21 धावा. थोडं मनोरंजन. 2 षटकानंतर 21 वर पोहोचला जय हनुमान उमरोली. स्माईल 11 वहाल टॉस जिंकला उमरोलीनं 21. लास्ट ओव्हर आहे, धावा होणं संघासाठी महत्वाचं आणि रोहित चिर्लेकर शेवटचं षटक. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागली अंतर्वर्तुळामध्ये, थोडं ढिसाळ क्षेत्ररक्षण, स्लिपकडे झाली चूक, धावा मिळतील या चेंडूवर. 2 कंप्लीट. किती चपळाई आहे. 3 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करतो उमरोली. आता चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. 5 बॉल अपेक्षा असेल सुजित कडून, अपेक्षा असेल आतिश कडून. धावसंख्येचा तडाखा दाखवणं महत्वाचं. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी दुंद्राईची पहिली रात्र यशस्वीरित्या संपन्न होत असताना संपूर्ण आमची आयोजन कमिटी मागच्या 2-3 महिन्यापासून पाहिलेले स्वप्न आज मात्र सत्यात उतरलं आणि आज पहिली रात्र. 5 रात्रीमध्ये आपण थरार पाहणार आहोत. ग्रामस्थ मंडळ दुंद्राईचा हा भव्य दिव्य चषक. तर भाई शत्रुघ्न उसाटकर यांच्या बॅनर हिटसाठी रोकडा 500 रुपये. ओ लाईन चांगली स्ट्रेट आहे, कोणताही स्विंग नव्हता. रोहितकडे ही वेगळी चलाकी आहे. चलाकीने चेंडू फेकतो. आता धावा दाफलकाव 23. सुजित मडवी वैयक्तिक 7 मध्ये 10. अतिश त्याला साथ देतो वैयक्तिक 2 मध्ये 4. एकूण धावा दाफलकावर. टोटल रन्स पाहिल्या 23. पुढचा चेंडू रोहित चिर्लेकर. ओव्हर नंबर 3. धावा दाफलकावर 23. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये जरूर सुरक्षित लँड होईल. एक धाव पूर्ण. नकार दिलाय आणि नकार दिला. .60 सरासरी. थोडी आघाडी मिळवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. 1:38 ॲडव्होकेट प्रदीप आतिश मडवी. फुटवर्कचा वापर, फटका खेळलाय. हा विश्वास त्याला जरूर होता, मात्र तिथे फिल्डर रेडी. थोडं टायमिंग गडबड झाली आणि इथे जरूर आपण पाहतो मिळाली विकेट. दबाव तंत्राचा वापर. धावा दाफलकावर. टोटल स्कोर
तिथे फिल्डर अगदी रेडी होते, कुठलीही चूक झाली नाही आणि गुड कॅच. तर भाई शत्रुघ्न उसाटकर या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला. मी भाई दाखवतो. अगदी सुरुवातीला त्यांनी म्हटलं आमच्या संपूर्ण आयोजक टीमला, तुम्ही आयोजन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि ही कौतुकाची थाप खूप महत्त्वाची असते. हे पाठबळ देणं, मनोबल वाढवणं, सहकाऱ्यांचं मनोबल आपण. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा फलकावर 24. 2 चेंडूमध्ये मोठे फटके यायलाच पाहिजे. अपेक्षा पाठीराख्यांकडून. आणि निशान मडवी आलाय. निशान मडवी चांगला गोलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. जय हनुमान उमरोलीचा. आज डे क्रिकेटमध्ये उमरोलीला पाहिलं, किंजल ट्रॉफी पाहिलीला. मात्र आज आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ फ्रंटफुटला आले, खूप जागा बनवली, धाव सोडण्याची तयारी दाखवली, कनेक्शन झालं नाही इथं. अशा प्रकारे गती थोडी कमी झाली. जी आशा होती उमरोली संघाला धावसंख्येचा रतीप उभा करणं, मात्र इथे थोडा मागे हटलाय. धावा येणं महत्वाचं. ओ प्रहार जरूर फिल्डर येईल आणि थोडी चूक झाली. बॅकअप करताना चांगला प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला, तितक्या वेगाने धाव पूर्ण करताना. आणि जरूर आपण इथे पाहतोय धावा पूर्ण होती. 3 षटकं संपली. एकूण धावा धाफलकावर 27-28 लक्ष. तर 3 षटकांचा लेखाजोखा आपण जरूर पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 टार्गेट वेळ आपण पाहतोय. 1 वाजून गेले जवळपास. आता पाहिलं तर 1 वाजून 42 मिनिटं. त्या मानाने 9 मॅचेस आपण थोड्या लवकर कव्हर केल्या. काही ठिकाणी भरपूर डिले होतो, मात्र मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे. आणि आमचे 24 लाईन विवेकला माहिती आहे 9 मॅचेस असतात तेव्हा सकाळचे 4-5 ठरलेले असतात. आयोजकांचं कौतुक करूया. उद्या असं होणार नाही. उद्या आमच्या कमिटीने सांगितलं आम्ही 12-12:30 पर्यंत फिनिश करू, जेणेकरून जागरण्याचा त्रास काही आयोजकांना असतो, कारण प्रचंड मेहनत असते. उद्या ज्या जवळच्या आमच्या उद्या 2 संघ आहेत. आम्ही मॅक्सिमम 4:30 या 5ला मॅच सुरू करू, कारण 2 पोलमध्ये आपण मॅचेस खेळवतो, सर्वांना संधी देतो. आणि ग्रामस्थ मंडळ धुंद्राईनं हा खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला. 4:30ला चेंडू पडेल. 4ला रिपोर्टिंग होईल. तर उद्या सुद्धा पॅनल्टी लागेल. उद्या पहिला सामना आहे, ती जवळचे 2 संघ आहेत. मात्र उद्या सुद्धा कुणाची गय केली जाणार नाही. उद्या 4ला रिपोर्टिंग आहे, 4:30ला मॅच ऑन होईल. नक्कीच मनोहर पाटील आपल्याला 4ला रिपोर्टिंग करायचे. लक्ष असू द्या. 3 षटकांनी 28 धावांचा टप्पा ओलांडायचा आणि कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी धुंद्राई. चला स्पीडअप करा. तर येस, सलामीची जोडी सरकल्या. स्पायरल
कशा पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग होणार, विनर टीम जाईल सुपर 12 मध्ये। यापूर्वी सुपर 12 मध्ये संघ पोहोचले, जरूर आम्हाला प्रेम माहिती देईल। या ग्रुप मध्ये सुपर 12 ला गेला संघ होता, यापूर्वी आपण संघ पाहिलं TCC धुंद्रे। सुपर 12 मध्ये गेला आज एफ ग्रुप मधून संघ होता रिडकर, किट्टू 11 मोरिया रिडकर। बालकृष्ण भोपी यांना पाहिलं आज आमच्या सर्व त्यांच्या संघाचे ते समर्थक पाठीराखे म्हणून उपस्थित होते। आता विनिंग टार्गेट कडे वळूया आपण। 28 धावा करायच्या, थोडा स्पीडअप हवा आहे, टीम मीटिंगची परवानगी नाही। आता मध्यरात्र होऊन गेले 1:45, काही वेळानंतर रम्य पाठ सुद्धा आपण पाहणार। सर्वेश मडवी आलाय धावसंख्येचा पाठलाग करताना, प्रतीक पाटील आणि प्रयास कोळी। सर्वेश मडवी विनिंग टार्गेट विजयासाठी 28 धावा। सर्वेश मडवी पहिले दबाव थोडा निर्माण होईल, कारण चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं उमरोलीकडे कमबॅक करण्याची क्लोज कॉल आलाय पंचांचा, आपण पाहतोय जरूर काही नाही। मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया। ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी धुंद्राईची ही भव्य दिव्य स्पर्धा। ओव्हर नंबर 1, पहिला चेंडू केला पलटवार, स्टेट हिटचा पॉवरफुल स्ट्रोक, सुरुवात दमदार आहे। इथे प्रतीक पाटील आणि प्रयास अगदी आक्रमक फलंदाज आहे आणि यांना रोखणं हे शिवधनुष्य पेलावं लागेल। सर्वेश्वर चढवला हल्ला, स्ट्रायकर एंडला खेळतोय प्रयास। 28 पुन्हा एकदा एज लागली, स्लीप मधून चेंडू चालला थर्डमॅनला, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज। लक फॅक्टर आज जरूर या। प्रयास कोळी 2 मध्ये 8 वर पोहोचला, 28 टार्गेट आणि आता 20 धावा पाहिजेत। काहीतरी वेगळं करावं लागेल। सचिन सारखे अनुभवी गोलंदाज होते, संधी दिली यावेळेला सर्वेशला आणि तो थोडा ठरला महागडा। 2 एकूण धावा 8, प्रयास कोळी 2, स्मायरा 11 वहाल। चला टीम मीटिंगची परवानगी नाही आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे। अगदी तंतोतंत समीकरण जुळणार का या सामन्यामध्ये, कान मंत्र दिला जाईल, डॉट बॉल विकेट मॅच मध्ये रंगत निर्माण करेल। मात्र प्रयास कोळी हा एक चिवट शूरवीर आहे, बऱ्याच वेळा जेव्हा तो एक चपळ चलाक आहे, चतुर फलंदाज आहे, कोणत्याही दिशेला फटकेबाजी करू शकतो हे आज तागत पाहिले। मात्र ही विकेट आता महत्वाची असेल। भाई शत्रुघ्न उसाटकर यांना पाहते संपूर्ण 5 रात्रीमध्ये बॅनर हिट साठी कोणी बॅनर हिट करा आणि टार्गेट येणारे 16 मध्ये 20 विकेट डॉट बॉल मॅच मध्ये रंगत निर्माण करेल। सर्वेश मडवीला पाहते, डॉट बॉल विकेटची गरज आहे आता उमरोली संघाला। हा फटका स्ट्रेट प्रयासला लोकलं खूप कठीण आहे। छोटा तीर घावगरी गंभीर म्हटलं जातं, जेवढा मैदानावर जास्त वेळ उभा असतो तेवढा हा पॉवरफुल आक्रमक आहे। बघा किती कॉन्फिडन्स होता, हा जोरदार हल्ला चढवला, उपद्रव निर्माण केला। सर्वेशच्या गोलंदाजीवर 3 चेंडूवर 3 चौकार, बेधडक खेळतो, आत्मविश्वासाने खेळतो आणि गोलंदाजांना आतापर्यंत नडलाय। समीकरण 16 सर्वेश मडवी एकूण धावा फलकाव 12, बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतोय प्रयास कोळीला आणि आपण पाहतोय जरूर प्रतीक पाटीलला। 3 मध्ये 3 चौकार, धावसंख्या 12 आहेत, एकूण 15 मध्ये 16, समीकरण सोपं झाले। सर्वेश मडवी बाहेर आला, पाय बाहेर काढत हा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मागच्या वेळी त्याचा झेल सोडला होता आणि त्याची किंमत मोजावी लागली। आणि आता बघा प्रयास पुन्हा एकदा 4 मध्ये 4 चौकार, संघ पोहोचला 26, सामना सोपा झालाय 14 मध्ये 12, मॅच अजूनही गेली नाहीये,
कमबॅक करू शकेल, मात्र जो निर्णय घेतला आज संघनायकानं सर्वेशला जे षटक दिलं प्रतीक आणि प्रयाससाठी उपाज नव्हती. आणखीन एक स्वीप, व्हॉट ए क्लास. 5 चेंडूमध्ये 5 चौकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. तर स्क्रीन किती शांत आहे बघा, किती विनम्र आहे प्रेम. अजिबात ॲटिट्यूड नाहीये. गावासाठी खेळायचंय, गावाच्या अभिमानासाठी. अजिबात उत्साह नाही, मात्र किती मास्टर माइंड आहे बघा. नजर आठ सुरुवात, आता 13 मध्ये 8, 5 मध्ये ठोकले 5 चौकार. प्रयत्न चांगला होता, एज लागली, चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, नकार दिला प्रतीकनं. स्ट्राईक प्रतीकला द्यायचे प्रयासला, सिंगलनं 28चं टार्गेट. स्मायरा 11 वहाल, एकूण धावा फलकावर, टोटल रन्स संघ नंतर आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ धुंद्रायची स्पर्धा. आणि आता 12 मध्ये 7, 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. प्रयास कोळी 6 मध्ये 21, त्याला साथ देत असताना आपण जरूर पाहतो स्मायरा 11 वहाल संघाविरुद्ध 2 आत करताना जे हनुमान उमरवले. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहूया. 6 मध्ये 21 वर खेळतोय प्रयास. गुड बॅटिंग आज त्याचा सुपर क्लास पाहायला मिळाला. स्ट्राईकला तो पुन्हा एकदा आहे. सचिन मडवीनं थोडा वेगळं तंत्र वापरलं. सचिन मडवी जर पॉवर प्लेला अनुभवी मोल्ला विरुद्ध सामना होता. मुले तर भाई शत्रुघ्न उसाटकर यांना पनवेलचे भाग्य विद्यार्थी कार्यसम्राट प्रशांतदादा ठाकूर यांचे ते राईट हँड आहेत. आणि आज पाहतो या स्पर्धेसाठी आयोजकांना त्यांनी सांगितले तुम ओ लॉफ करतोय डीप कडे जरूर चेंडू चाललाय आणि तिकडे मॅच खुली केल्या. बॅटिंग करताना प्रयास एकटा नडलाय. 7 मध्ये खेळतो 25, जवळपास विजय निश्चित. काय नडतोय बघा, किती त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. गुड स्ट्रोक. तर डीजे ऑपरेटर साठी भाई शत्रुघ्न उसाटकर पनवेलचे भाग्य विद्यार्थी आमदार यांचे राईट हँड आहेत. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. 11 मध्ये 3, फ्रंटपुटचा वापर. सामना सोपा झाला. 28 करायचे होते आणि जरूर मॅच खुली केलं. विनिंग कॅल्क्युलेशन स्मायरा 11 वहाल संघाचा. गुड बॅटिंग. प्रतीक पाटील 8 मध्ये 26 खेळला. प्रयास कोळी 9 मध्ये 1 धावेची गरज. आणि तो धावेची गरज. 28 टार्गेट, 27 बिनबाद. गुड बॅटिंग. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 1:53 पाहतोय. एकटा नडला प्रयास कोळे. 8 मध्ये 26. आक्रमण करतोय, फटका ठोकलाय. ओ ही प्रयास कोळीच्या आक्रमकता. बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॅटिंग. 9
त्यांचा जाऊया मॅन ऑफ द मॅच। तर इथे आम्ही एक सन्मान करणार आहोत। आमचे अंपायर्स ऑफिशियल अंपायर सत्यवान काकडे, एस के पॅनलचे सर्वे सर्व, PMC चे कर्मचारी आणि यांचा इथे